भीषण अपघातामध्ये वाडेगव्हाणचे सरपंच तथा उद्योजक किशोर यादव यांचा दुर्दैवी मृत्यू, एक दुचाकीस्वारही ठार। शिरूर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास 5 वाजता झालेल्या भीषण अपघातामध्ये वाडेगव्हाण तालुका पारनेर येथील उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांच्यासह मोटारसायकल स्वार प्रथमेश प्रकाश लगड राहणार कुंडल तालुका पलूस जिल्हा सांगली यांचा मृत्यू झाला आहे। ही माहिती समजताच पारनेर तालुक्यामध्ये शोककळा पसरली आहे। सर्वत्र हळहळ व्यक्त होती आहे। मिळालेल्या माहितीनुसार शिरूर बायपासवरील संग्राम हॉटेलसमोर किशोर यादव हे इंडेवर कारमधनं प्रवास करीत होते। यावेळी एका कंटेनरनं त्यांच्या कारला पाठीमागून जोरदार धडक दिली। त्यानंतर इंडेवर कारला समोरून येत असलेल्या शिवाई बसने धडक दिली, परंतु इंडेवर आणि बस यांच्यामध्ये एक मोटारसायकल स्वारही या अपघाताचा बळी ठरला। या भीषण अपघातामध्ये कारमधनं प्रवास करणारे वाडेगव्हाणचे उद्योजक तथा सरपंच किशोर यादव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। तसंच समोरून जात असलेला मोटारसायकल स्वार प्रथमेश प्रकाश लाड यांचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे। लाड हे IT कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत असून ते मूळचे सांगली येथील रहिवासी असल्याचं सांगण्यात येत आहे। अपघाताचं दृश्य हे अत्यंत विदारक असं होतं। गाड्यांचा अक्षरशः चेंदामेंदा झाला होता आणि रस्त्यावर सर्वत्र काचा आणि वाहनांचे अवशेष हे विखुरलेले होते। घटनेचं गांभीर्य लक्षात येताच अपघाताला कारणीभूत ठरलेला कंटेनर चालक हा स्वतः जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरनं पसार झाला। त्यानं आपलं अवजड वाहन तिथं सोडून पळ काढला आणि विशेष म्हणजे हा सर्व थरार जवळच असलेल्या CCTV कॅमेरामध्ये स्पष्टपणे चित्रित झाला आहे। या चित्रीकरणामुळे घटनेची भीषणता किती मोठी होती याचा अंदाज येतो। या पुराव्यामुळे तपासाला योग्य दिशा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे। घटनेची माहिती मिळताच शिरूर पोलीस तातडीनं अपघातस्थळी पोहोचले। त्यांनी स्थानिक रहिवाशांच्या सहकार्यानं अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे मदत कार्य वेगानं सुरू केले। महामार्गावर विस्कळीत झालेली वाहतूक पूर्ववत करण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली आणि रस्त्यावरील गाड्या बाजूला करून मार्ग हा मोकळा करण्यात आला। वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, पारनेर।